मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण समीकरणे कशी सोडवायची असतात ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। बघा मित्रांनो, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण समीकरणे कशी लिहायची एकदम सोप्या प्रकारे बघणार आहोत। आज आपण एकदम सोपी समीकरणे बघूया, नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण जराशी अवघड समीकरणे बघूया। तर बघा, मग समजा इथे एक उदाहरण दिलेलं आहे मी, x अधिक 4 बरोबर, इथे संख्या आहे समजा 9, x अधिक 4 बरोबर 9। तर बघा मित्रांनो, समीकरणे लिहिताना काय करायचं असतं, डावी बाजू आणि उजवी बाजू असते। बघा, डावी बाजू आणि उजवी बाजू असते मित्रांनो। तर एक लक्षात ठेवायचं, फक्त जर डाव्या बाजूला संख्या प्लस मध्ये असेल तर ती उजव्या बाजूला घेतल्यानंतर मायनस मध्ये जाते। संख्या इकडे जर डाव्या बाजूला प्लस मध्ये असेल तर तिकडे मायनस होते, आणि जर डाव्या बाजूला संख्या मायनस असेल तर उजव्या बाजूला ती प्लस मध्ये केली जाते। बघा, आता आपण इथे एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लवकर समजेल। बघा, x अधिक 4 बरोबर 9। आता याचं उत्तर आपण मित्रांनो सहज सांगू शकतो की म्हणजे 4 मध्ये किती मिळवायचं म्हणजे उत्तर 9 येणार। तर बघा, आता 4 मध्ये आपण इथे जर 5 मिळवलं मित्रांनो तर आपलं उत्तर 9 येणार आहे। तर बघा, x च्या जागी 5 ही संख्या येणार आहे। बघा, एकदम सोपं असतं मित्रांनो, पण आपल्याला ही समीकरणे एकदम अवघड वाटतात। बघा, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला पण ही समीकरणे खूप अवघड वाटायची, आम्हाला तर काहीच येत नव्हतं जास्त। पण बघा, आता इतकं सोपं वाटतं या कन्सेप्ट की तुम्हाला मी पटकन सांगू शकते या कन्सेप्ट। तर बघा, आता मित्रांनो तुम्ही खूप नशिबवान आहात, तुम्हाला शाळेत तुम्हाला शिकायला मिळतं, विथ क्लास असतो। त्यानंतर प्रत्येकाच्या आईवडिलांचा सुशिक्षित आहे, ते घरी अभ्यास घेऊ शकतात। आणि जर हे सगळं नाही जमलं तर तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघून अभ्यास करू शकता मित्रांनो। खरोखर तुम्ही याचा खरोखर फायदा करून घ्या, सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत क्लिअर करून घ्या मित्रांनो आत्ताच, म्हणजे जर तुम्ही उद्या स्पर्धा परीक्षा वगैरे द्याल तर तुम्हाला एकदम सोपं जाईल ते। तर बघा, आता इथे तुम्ही 5 घेऊ शकता मित्रांनो, म्हणजेच x ची किंमत आपल्याला काढायची असते। म्हणजे प्रश्न काय असतो की उकल काढा किंवा किंमत काढा। बघा, x ची उकल काढा असा पण प्रश्न असतो मित्रांनो, उकल काढा म्हणून, किंवा x ची किंमत काढा असा पण प्रश्न असतो। तर या x च्या जागी 5 ही संख्या येणार आहे। तर आपण नियमाप्रमाणे बघा कसं लिहायचं मित्रांनो, हे चल आहे मित्रांनो, याला चल म्हणायचं। हे चल पहिल्यांदा एका साईडला लिहून काढायचं। हा x जे आहे ते चल आहे, ते एका साईडला लिहून काढायचं। आणि इथं जी संख्या प्लस मध्ये आहे मित्रांनो ती पुढे जाऊन मायनस होणार आहे। आता इथं बरोबर चिन्ह जे आहे त्या पुढची संख्या आपण पहिल्यांदा 9 घ्यायची, इथं प्लस आहे उजवीकडे जाऊन ते मायनस होईल, -4 करायचं आहे। 9 मधून 4 गेले, उत्तर आपलं आलेलं आहे 5, म्हणजेच x बरोबर 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर बघा, एकदम सोप्या आपण एकदम सोपी समीकरणे घेऊया पहिल्यांदा। आता आपण सेकंड नंबर समीकरण घेऊया। बघा, आता मित्रांनो पहिल्या उदाहरणावरून तुम्हाला हे समजत असेल की कसं लिहायचं आहे ते। y अधिक 4 बरोबर 8, म्हणजे y मध्ये म्हणजे ह्या 4 मध्ये किती मिळवायला पाहिजे आपण, म्हणजे उत्तर आपलं 8 येणार आहे। बघा, तुम्हाला जर एक्झामला तुम्ही जर बसलात आणि जर तुम्हाला अशी समीकरणे आली आणि फक्त ऑप्शन तुम्हाला दिला असेल सोडवा म्हणून, तर तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो हे सोपी समीकरणे लिहू शकता। जर तुम्हाला पूर्ण उकल काढा म्हणून जर आलं तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा, नियमाप्रमाणे। बघा, आता इथं पहिल्यांदा आपण चल लिहून काढू, y जे चल असतात ते पहिल्यांदा लिहून काढायची आणि संख्या ज्या असतात त्या नंतर लिहायच्या असतात। तर बघा, आता इथं बरोबर नंतर 8 ही संख्या आहे, 8 लिहायची। इथं प्लस आहे मित्रांनो, उजवीकडे जाऊन ती संख्या मायनस होईल, -4 करायचं आहे। y बरोबर 8 मधून 4 गेले, इथं राहिलेला आहे 4, आपलं उत्तर आलेलं आहे 4। तर बघा, अशा प्रकारे आपण एकदम सिंपल समीकरणे घेतलेली आहेत। आता बघा, इथं प्लस आहे, आपण मायनसची घेऊया। आता इथं आपण एक मायनस एक्झाम्पल घेतलेलं आहे मित्रांनो, x वजा 5 बरोबर 3। तर बघा, आता आपण हे चल आहे पहिल्यांदा इकडे लिहून काढू, बरोबर। आता इथं संख्या मायनस आहे मित्रांनो, उजवीकडे जाऊन ती प्लस होईल, 3 घेऊया पहिल्यांदा, अधिक त्याला 5 करायचं आहे। 3 आणि 5 झाले 8, म्हणजेच x बरोबर 8। तर बघा, आता थोडीशी यापेक्षा वेगळं एक्झाम्पल असेल तर काय करायचं ते पण आपण बघूया। बघा, आता असं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो थोडंसं वेगळं, 5x अधिक 5 बरोबर 20। तर बघा, आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आपल्याला। आता इथं जे चल आहे ती संख्या पहिल्यांदा उतरून काढू, आपण खाली लिहून काढू,
बरोबर ही संख्या आहे 20. 20 मधून इथे मित्रांनो प्लस चिन्ह आहे, पुढे जाऊन मायनस होईल, -5 करायचं आहे. तर बघा 5x बरोबर 20 मधून 5 गेले, इथे राहणार 15 मित्रांनो. तर बघा इथं 5x च्या मध्ये कोणतं चिन्ह नाहीये, त्यामुळे इथं आपल्याला गुणाकाराचे चिन्ह द्यावं लागतं मित्रांनो. आणि जेव्हा इथं गुणाकार असतो तेव्हा त्या गुणाकाराचं रूपांतर आपल्याला भागाकारामध्ये करावं लागतं मित्रांनो. 15 छेद हे 5 घेऊ इथं आपण, x बरोबर 5 ने 15ला भाग घालू, 5 एके 5, 5 त्रिक 15. आपलं उत्तर आलेलं आहे x बरोबर 3. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण या समीकरणे एकदम उत्तम प्रकारे सोडवू शकतो. आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा आता इथं आपण मायनस एक्झाम्पल घेतलेला आहे, 3x - 7 बरोबर 11. तर बघा आता तुम्हाला समजत असेल मित्रांनो मगाच्या उदाहरणावरून की हे एक्झाम्पल कसं करायचं आहे. तर बघा हे 3x जे आहे ते लिहून काढू आपण. पहिल्यांदा बरोबर चिन्ह द्यायचं आहे, ही संख्या इथं 11 लिहून घ्यायची आणि इकडं मायनस आहे तर इकडे उजवीकडे जाऊन ती संख्या प्लस होईल मित्रांनो, आणि 7 त्यामध्ये मिळवायचं आहे. 11 आणि 7 किती होतात, 11 आणि 7 झाले 18, म्हणजे 3x बरोबर 18. आता तुम्हाला माहितीच आहे इथं या दोन्हीच्या मध्ये कोणतं चिन्ह नाहीये, त्यामुळे इथं गुणाकाराचं चिन्ह आपण देऊ शकतो आणि गुणाकाराचं रूपांतर आपण भागाकारामध्ये करू शकतो मित्रांनो. 18 भागिले 3, 3 ने 18ला भाग घालवायचा आहे, 3 एके 3, 3 सख 18. उत्तर आलेलं आहे 6. बघा अशा प्रकारे आपण एकदम सोपी समीकरणे बघितलेली आहेत मित्रांनो. आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एकदम जी अवघड समीकरणे असतात ती पण पाहणार आहोत. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही यासारख्या समीकरणाचा सराव करू शकता मित्रांनो. बघा चॅनेलला जर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला. चला तर मग पुन्हा असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.